जय श्रीराम मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे, काल आपण आपल्या मित्राच्या शेतामध्ये गेलतो. तर तिथून नौका परत आलो असं चिखला ना. तर कारण काल रात्रभर पण पाऊस पडला म्हणून चिखल काय कमी झाला नव्हता. मग तसंच चिखला आलो. मग रस्त्यामध्ये आम्ही आलो, सोबत आमचे मित्र पण होते. आमचे मित्र रोज शेतातून असं दूध घेऊन येतात बघा चिखला, आणि पाऊस पडू दे काय पडू दे. तिथून आपण आलो सरळ घरी येऊन आपण गेलो आपल्या ड्युटीला. आपली तर रोजची ड्युटी आहे बघा चारा आणायची. चारा आणून आल्यावर आपण आलो घरी आमच्या काकाने आणली चाप खावा म्हणले, मी म्हणलं नाही म्हणलं. तिथून सरळ सुटलो भालकीला सुटलो. खूप दिवसानंतर ऊन पडला होता. म्हणलं वातावरण खूप छान आहे. ऊन पडला म्हणून शेतकरी बांधवाने पण असं मूग वाळू घातले होते. तिथून कृष्णकांतच्या दुकानात गेलो. तिथं त्याने हे आम्हाला मोबाईल स्टँड दिले. थँक्यू म्हणलं त्यांना. तिथून गेलो माऊली चहाची एक चुस्की मारली. मग तिथून येऊन कृष्णकांतच्या दुकानमध्ये बसली. तेवढ्यात कृष्णकांत आम्हाला आणून दिले पेरू. म्हणले खाऊन घ्या पेरू खाऊन घेतलो बघा. पेरू खाऊन घेतल्यानंतर तिथून गेलो आम्ही आमच्या एका मित्राच्या दुकानमध्ये. तिथं आम्हाला कलर प्रिंट काढून घ्यायची होती. तेवढं घेतलं आलं. तेवढ्यात आम्हाला एक गणेश मंडळाचा नेवता आला की या म्हणलं तुम्ही हनुमान चालीसा वाचायला आमच्या मंडळात. हे बघा कसं एकदम मंडळ छोटंसं आहे, पण तिथली भक्तिभाव खूप छान वाटली. तिथलं डिझाईन, तिथलं डेकोरेशन बघा कसं किती भारी केलेत त्यांनी. त्यांचे म्हणजे छोटंसं मंडळामध्ये पण त्यांची भक्तिभाव खूप छान वाटली. तिथं आम्ही हनुमान चालीसा वाचन केली. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, कंचन वरण विराज सुवेसा, कानन कुंडल कुंचित केसा, हाथ वज्र ध्वजा विराजे, कांधे मुंज जनेऊ साजे, शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजग. हनुमान चालीसा झाल्यानंतर आम्ही खाल्लं प्रसाद खाऊन आम्ही आलो सरळ आमच्या गावी.